संत महात्मे स्वतःला लपवून ठेवतात. चातुर्य लपवी महत्वारवी पिसे पण मी आवडून मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी न दिसावे, मी कोणा न दिसावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मज कोणी ओळखावे, मी कोणा न दिसावे, मज कोणी ओळखावे. मला कोणी ओळखून आहे आणि मग मी कोणानं दिसावे याचा अर्थ असा अलौकिका नहावे लोकाप्रती असा त्याचा अर्थ आहे. मी अमुक कोणी आहो असं लोकांना माहीत पडू नये म्हणून तो बहुतेक महात्मा स्वतःला लपवून ठेवत असतो. देवही स्वतःला लपवून ठेवते. समजलं का? देवही स्वतःला लपवून ठेवतो. मी स्वतः देव आहो असं तो कधीच नसतं सांगत. कधी कधी तर भगवंताची माया, मायेचे 3 प्रकार आहेत. स्वजन मोहिनी, विमुख मोहिनी, विमुख जन मोहिनी. स्वजन मोहिनी माया हे भक्तावर आणत असते. देव भक्तावर त्याचं आवरण घालत असते. एकनाथ महाराजांच्या इथे देवानं 12 वर्षापर्यंत श्रीखंडाच्या रूपात पाणी भरलं. नाथ हा एवढे प्रगल्भ महाज्ञानी पुरुष पण ते नाही ओळखू शकले देवाला. याला म्हणतात स्वजन मोहिनी माया. विठ्ठल जनाबाईचे कीर्ती आपण त्या कीर्तीचे मार नाना प्रकारचे उपक्रम राबवतो ना, परंतु महात्मा मात्र आपली कीर्ती लोकांना म्हणजे मी कीर्ती म्हणतो आहो असं कळू नये. मी कोणी साधू संत असं लोकांना वाटूच नये. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे एलावावे, अलौकिका नहावे लोकाप्रती. कोणावर भगवान काय बोलून गेले अर्जुनाजवळ? अलौकिका नहावे लोकाप्रती. हे महत्वाचं वचन आहे. मी कोणीतरी अलौकिक पुरुष आहो असं लोकांना वाटूच नाही. जनाबाईंनी मी स्वतः कोणी अलौकिक आहो असं लोकांना कळू दिलं का नाही? मग त्यांची कीर्ती कबीराच्या कानावर गेली कशी वा? भक्त जरी स्वतःला मी भक्त आहे असं जगाला जरी कळावं असं त्यांना वाटत नसलं तरी पण ते त्यांच्या कीर्तीचा डांगोरा पिटतो. वर हाती माप चाले सज्जनाचे, हाती माप कीर्तिमुखे त्यांचे नारायणा. देवच आपल्या भक्ताच्या कीर्तीची पताका फडकवतो आणि जिकडे तिकडे आपल्या भक्ताची कीर्ती व्हावी म्हणून भगवान स्वतः तो कीर्तीची दौडी पिटवतो. कबीर महाराजांनी ज्या वेळेला जनाबाईची कीर्ती ऐकली तेव्हा काशीहून पंढरपूरला आले ना. ते काशी पंढरपूरचं अंतर किती आहे?
पण एका संताची भेट घेण्याकरता कबीर महाराज इथे येऊन पोहोचले आणि हे ते गोपाळपूर राहते असं जेव्हा कळलं तेव्हा तिथे गेले. जेव्हा जनाबाई घरी आहे का तर नाही, त्या पाहते आखर दिसतं का नाही, आणि त्या आखरामध्ये ते गोऱ्या वेचून राहिल्या ना, ती जनाबाई आहे. असं का? कबीर महाराज त्या शेतामध्ये जातात तर तिथे एक दुसरी बाई गोऱ्या येत होती, ती जनाबाई आणि एक दुसरी बाई. तर जनाबाईने आपल्या गोऱ्याचा गंध लावला होता. तर त्या दुसऱ्या बाईनं जनाबाई इकडे गोऱ्या वेचताना तिथे खाली मान आहे हे पाहिलं तर तिनं जनाबाईच्या गोरीच्या गंधाच्या काही गोऱ्या चोरल्या आणि आपल्या गंधात टाकल्या. पण लगेच जनाबाईचं लक्ष गेलं. तर जनाबाई म्हणायला लागली, म्हणे माझ्या गोऱ्या तू चोरल्या, त्या माझ्या गोऱ्या तू माझ्या गंधात आणून टाक. म्हणे मी तुझ्या गोऱ्या चोरल्या नाही. जनाबाई म्हणे माझ्या गोऱ्या तू चोरल्या, ती म्हणे मी चोरले नाही. दोघीचं भांडण संपलं. कबीर महाराज म्हणायला लागले, म्हणे यातली जनाबाई कोण आहे? तर म्हणे मी त्या बाबाजी, या देहाला जनी म्हणतात. कबीर महाराजाला वाटलं का हे जनाबाई होय म्हणते, आणि हिची कीर्ती मी ऐकून होतो की ती महान भक्त आहे का जिच्या सोबत देव सुद्धा गोऱ्या वेचू लागतो. नामयाची जानी सवेरे दिसेनी, नामयाची जानी सवेरे दिसेनी, नामयाची जानी सवेरे दिसेनी, नामयाची जानी सवेरे दिसेनी. धर्म घरी पाणी वाहे गाडी, धर्म घरी पाणी वाहे गाडी, धर्म घरी पाणी वाहे गाडी, धर्म घरी पाणी वाहे गाडी. दासी पुत्र कन्या विदुराचा भक्ती, दासी पुत्र कन्या विदुराचा भक्ती, नामयाची जनी सवेची शेणी. भगवान नाम्याच्या जनी सोबत शेणी म्हणजे घोड्या वेचतो असं ऐकून होतं. एवढा इथं अधिकार आपण ऐकला, पण ही जर खरोखर एवढ्या अधिकाराची असती तर हे नुसत्या गौऱ्यासाठी भांडली असते का? आपण चुकीचंच ऐकलं नसेल आपल्या घराकडे. कबीर महाराज परजायला लागले तर जनाबाई म्हणतात, म्हणे बाबाजी आले आणि परत का चालले? तर म्हणे आता काही विचारू नको म्हणे बाई. नाही नाही काही सांगा ना. तर म्हणे काही सांगत नाही. बरं नका सांगू, तुम्ही कशा करता आले, काय प्रयोजन होतं येण्याचं हे नका सांगू, पण आमचं एवढं भांडण मिटून द्या. हिनं म्हणे माझ्या गोऱ्या चोरल्या, फक्त हिच्या गंजेवरच्या माझ्या ज्या चोरलेल्या गोऱ्या त्या वेगळ्या काढून द्या. म्हणे ती म्हणते की मी गोऱ्या चोरल्या नाही, तू म्हणते चोरल्या. आणि समजा जर चोरलाही असेल थोड्या वेळापुरते, तर गोऱ्या तर सारख्या त्या तुझ्या गोऱ्या कशा ओळखायच्या? तुझ्या गोऱ्या ओळखायच्या कशा? तर म्हणे माझ्या गोऱ्या पाहायला सारख्या दिसाल, पण हिच्या गोऱ्याहून अगदी वेगळ्याच आहे. विठ्ठल विठ्ठल वेगळ्या कशा? रंग वेगळा आहे का? म्हणे नाही हो, ज्या गोऱ्यातून विठ्ठल विठ्ठल धडे निघेल त्या माझ्या गोऱ्या. विठ्ठल विठ्ठल जया शब्दाने घे, विठ्ठल विठ्ठल जया शब्दाने, विठ्ठल विठ्ठल जया
नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, विठ्ठल विठ्ठल दया शाकणी गे, विठ्ठल विठ्ठल दया नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या. हे प्रमाण चोखोबारा जेव्हा मंगळवेढ्याच्या भिंतीचं काम चालू होतं, सगळे बिगारी लोक तिथे त्या भिंतीच्या कामासाठी नेले होते, तर त्याच्यामध्ये चोखोबाई होते, बिचारे गरीब होते. तर ते एवढी सुद्धा त्या गावाच्या भोवतालच्या परकोटची जी भिंत होती ना, ते खचून पडली, त्याच्यामध्ये हजारो लोक मेले, त्याच्यात चोखोबाई मेले. ते म्हणाले ते खूप भक्ती करत होते, मग असं कसे मेले, हे कोणते भक्ती. अरे मरण जसं आहे तर तसं आहे, तसं वेड्या. देव म्हणजे काय काय त्याला गाड्या गलीच्यावर झोपवते मग मारते का. देव म्हणजे हजारो लोक त्याच्या सोबत असले म्हणजे मस्त मरण झालं असं असते का. ते लोक काही मूर्खपणासारखे बोलतात, समजत काही नाही. अरे जसं मरण यायचं तसं येत आहे. मरण कुठं येतं, केव्हा येतं, कसं येतं याला नाही महत्व. मराच्या वेळा वृत्ती कुठे होती याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल काशाम स्वपचेच गृहेत व्हा, ज्ञान संप्राप्ती समय मुक्त विगतोषया, असं कपिल गीतेत आहे. म्हणजे ज्ञान संप्राप्ती समय मुक्तोत्सव विगतोषया, ज्ञान संपन्न असलेला महात्मा तनु त्याचे वा काश्यम, तो काशीला मर कच्चांडाळाच्या घरी मर, त्याची मुक्ती भंगत नसते. मरणे म्हणजे काय, ह्या खोका होय ना, ह्या खोका डब्बा डब्बा टाकणं म्हणजे मरणे. आपण ह्या डब्यालाच मी मा डब्बा करतो. ठीक आहे म्हणा, मा डब्बा मनात लागते, असं काही नाही. या डब्याला वागवायला लागते. पण डब्याने जास्त लाडवा करून खातो, मग हा डब्बा जास्त जाडा झाला म्हणजे उठणं नाही होत. मग बघा तुम्हाला असं मरण कसं आहे ते याला महत्व नसतं. कुठे मेला त्याला काही महत्व नाही. तो खबर आहे मंगळवेढ्याची भिंत खचून पडली, त्याच्यात मरण पावले, देवाला हुरहुर लागली आणि म्हणतात की नामदेवराला बोलावलं. नामदेवा मंगळवेढ्याला भिंती खाली जसे बाकी लोक मिळत तसा माझा चोखोबाई मिळणार आहे. तू माझ्या चोखोबाच्या अस्थि घेऊन ये, हाड घेऊन ये म्हणे. म्हणे तेव्हा हाड तर सारखेच असते सर्वांचे, हाड तर चोखोबाचे जा हे कसं काय ओळखायचं. हाड काही काही वेगवेगळे असते का. आपल्या याच्यात आपल्या शरीरात हाड किती आहे दादा, मोजलेच करू. 360 हाड आहे आपल्या याच्यात. 16 सांधे आहेत, 72 कोठोडे आहेत. 16 सांधे 72 कोठोड्या, काया घंटली हरण काया घंटली, नौकरीच्या गाणी नौकरीच्या गाणी आगम वर्षले, थोडा पाणी पाहत पुन्हा काया घंटली हरण काया घंटली, हे आरती आपण सर्वांच्याच पाठात म्हणतो, पण ते क्षपक ऐकी काय, कारण गाथ्यामध्ये नाही. पण असं अर्थपूर्ण आहे ते. 16 सांगे 16 सांगे आहे ना, जळीण म्हणतात त्याला, जळीण सांगे. 72 कोठ्या, 72,000 नाड्या आहे ना अंगात. 72,000 नाड्या सारे वायर आहे, जिकडे तिकडे गुंफले. एखादा वायर का सटक सुटक झाला तर डॉक्टरकडे जावं लागते ना. त्याच्या हाती लागला वायर तर ठीक आहे, नाही तर मेला तो. मी काय सांगून आलो
तनु त्यजति आकाशां स्वपचैत्य गृहेथवः. ज्ञान संपन्न महात्मा किंवा भगवंताचा भक्त कुठे मरतो याला महत्व नाही, हा डब्बा कुठे टाकतो त्याला काय महत्व आहे? त्याला काही महत्व नाही. हिच्यामध्ये 360 हाड माझ्या चोखोबाचा देह पडला रे, जा त्याचे हाड घेऊन ये. तेव्हा नामदेवराय म्हणतात की हाड तर सारखेच असतात, पण त्या ओळखायच्या कशा? तर नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, विठ्ठल विठ्ठल तया शब्द निघे. नामा म्हणे देवा कशा ओळखाव्या, म्हणे देवा कशा ओळखाव्या, म्हणे देवा कशा ओळखाव्या, म्हणे देवा कशा ओळखाव्या, विठ्ठल तया शब्द निघे. माझ्या चोखोबाचे हाड इतरांवर वेगळेच आहे. ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल ते माझ्या चोखोचे हाड आहे. नामदेवराय आले आणि ते हाडाचा ढीक पडला तर त्यातलं एक एक हाड उचलायचे, कानाला लावायचे. जे ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत ते इकडे टाकायचे आणि काहीच नाही निघायचं तिकडे फेकायचे. तर असे कितीतरी हाड आणले. हाडातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघतो, नवलच आहे. ते म्हणा हे सत्य तरी आहे का? हो असं होत असते काय? असं म्हणणारे आहे काही बहादर. अरे आपण त्या जगातलेच नाही आहे, ज्याचं नाम मंग संग झालेला आहे. हा त्याच्या रोम रोमामध्ये जर समजा की रामनाम भिनलेलं असेल तर संपूर्ण शरीरच नाममय होऊन जातं ना. एक कलावती नावाच्या बाई होत्या,